साधू शकता निश्चितपणे आमच्याशी जरी संपर्क साधला तरी चालेल. ज्यांना कोणाने स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानावरती एन्जॉय करा. तर ऐकूया मायक्रोफोन वरती मांडवीचा फलंदाज राहुल भोईर. तर सामना 4 षटकाचा असेल. गेम प्ले करायचे आपण. विशाल पाटील गोलंदाज. पहिला चेंडू कुमार पाटीलसाठी ऑन साइडला मारता प्रयत्न, चेंडू पॅडवरती होता, धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी होती संघी कॅश. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगला क्रिकेट दाखवला होता कुमार पाटील. गोल्डन डकवरती बाद, पहिल्या धक्क्या मैदानावरती गावदेवी उंबाली संघाला. पहिल्या विकेटचे प्रथम पहिल्या षटका मैदानावरती मात्र या सामना कुमार पाटील बाद झाला. इथं रणनीती इथं गेम प्लॅन कसा असेल, कारण का चेंज गेम वडील संघ यावेळेस इन मध्ये येतोय. नाणेफेकी सर्वप्रथम जिंकली, मग निर्णय घेते क्षेत्ररक्षण करण्याचा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बघून बघतो खूप महत्वाचा अस्तित्वशील मैदानी शॉट मध्ये एका बाजूला गावदेवी उंबाली संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती चेंज द गेम वडील संघ. बिग फाईट सामना, कारण का पहिल्या चेंडूवरती विकेट टेकिंग गोलंदाजी एक सांघिक यश. गोल्डन डकवरती बाद झाला मैदानावरती फलंदाज कुमार पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या क्षणाला विचारायचं केलं तर राजकुमार पाटील, विचारायचं केलं तर नाश्ता केलाय सचिन भोईर. यावेळेस एक चांगले खेळाडू उंबारली संघाचे. दरम्यान विशाल पाटीलचा विचारायचं केलं तर पहिल्या चेंडू पासून हा चेंडू लवर फुट होता अनसाइडला क्षेत्ररक्षकेत विकास पाडले त्या संघामध्ये आता इनॅक्शन मध्ये तो पण फेक करतील. दरम्यान बघता बघता एक धाव कंप्लीट केली जाते. दरम्यान विचारायचं तर राजकुमारच्या बॅटमधून धाव येते. धावांचा श्रीगणेशच्या धावांचा मध्ये दरम्यान अकाउंट ओपन केला जातोय. संघाची धावसंख्या दापालकावरती एक धाव. शमशा मान्यवर कैलाश पाटील मॅनपर उंबारली शुभागमन झालाय. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल. हा चेंडू ऑफ ड्रायच्या माध्यमातून मिस टायमिंग शॉट आहे. विकास जकास काम करेल. फलंदाज बाद, बिग विकेट, मोठा झटका मैदानावरती सचिन भोईर मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होते त्याच्या सातत्याने विचारते की गोल्डन डक वरती 2 फलंदाज बाद झाले. आघाडीच्या फलंदाजांना या क्षणाला इथनं अपयश वाढायला आलाय. तर इथनं सातत्याने एका भागीदारीची आणि एका पार्टनरशिपची गरज आहे. इथनं या क्षणाला गावदेवी उंबारली संघाला. शायकेला फलंदाज राजकुमार पाटील, नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील. विशाल पाटीलचा आपण विचार केलं तर कौतुक केलं पाहिजे विशाल पाटीलचं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या पहिल्या पेमन षटकामध्ये. चेंडू लिडिंग एज, अजून एक फलंदाज बाद, बॅकफुटला मैदानावरती. इथं उंबारली संघ, ज्या उंबारली संघाने पहिल्या सामन्यामध्ये खूप सारा चांगला क्रिकेट दाखवला, तर उंबारली संघ मध्ये इथं बॅकफुटला गेलाय. पडझड करतोय राजकुमार पाटील मैदानाच्या बाहेर.
हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 थँक्यू डीजे. चांगलं संगीत छत्रपती बघितलं शिवाजी महाराजांचं संगीत त्यांनी शिवसेनेचं संगीत कारण का भगवा अभिमान निर्माण केलं नक्कीच फडकतोय. इथं पंचायत आणि जिल्हा परिषदेने सातत्याने मात्र विचार जर केला तर आपल्या विभागात मलंगड विभागात असो तर कल्याण सातत्याने विचार जर केला तर शहापूर विभाग असो बदलापूर विभाग असो. हा चेंडू ऑर्डरच्या माध्यमातून खेळून काढला कॅप्चर सिलेक्शन सारखं पाबंदी आहे. विकास पाटील चोनेवरती येतील उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा. चेंडू खराब होता चुकीला माफी नाहीये. मिडी विकेटला दरम्यान क्लिअर करतायत आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू. चेंडू सीमेशी पलीकडे षटकार 6 धावा. गुड शॉट डीजे. चांगलं संगीत छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्रमुक्त करणारा संगीत खूप चांगल्या प्रकारचा आपण संगीत दरम्यान डीजे रॉकर्स रॉकच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या प्रकारचं संगीत आपण ऐकतोय. द प्रकाश म्हात्रे गोलंदाज यावेळेस गोलच्या परवर्ती कारण का पहिली षटक फेकले गोलंदाज विशाल पाटीलने मात्र विशाल पाटील षटक खूप काय सांगून गेलं आणि खूप काय मात्र गमवलं त्या षटकामध्ये. सतत विचार केलं तर कुमार पाटील सारखा टाकले फलंदाज सचिन भोईर बाद झाला राजकुमार पाटील बाद झाल्यात. त्यामध्ये जिम्मेदारी असणार जबाबदारी असेल इथं एका भागीदारीची इथनं एक पार्टनरशिप बनवायला लागेल मैदानावरती गावदेवी उंबाली संघाला. हा चेंडू प्रकाश म्हात्रेचा ऑर्डरच्या माध्यमातून येतोय 30 गेच्या आतमध्ये डीप कव्हरला स्वतः संघनायक विनायक पाटील चेंडूवरती येणार उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. डबल डिजिट मध्ये धावसंख्या दाबालकावरती 1-0 10 धावा दाबालकावरती येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका आपण आपल्याकडे फक्त 20 मिनिटं असतील. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये विचारता गेलं 4 षटक फेकणार गरजेचं असेल. स्पर्धा मात्र खूप मोठी आपण बघतो सातत्याने. हा चेंडू स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या मधून निघून जातोय. गोलंदाजी खूप चांगली होती मैदानावरती या क्षणाला विचार जर केला तर प्रकाश म्हात्रेच्या माध्यमातून प्रकाशचा वापर केला जातोय. चेंज द गेम वडोली बी संघाच्या माध्यमातून 2 चांगले संघ आमने सामने येत आहेत. दुसरा फेरीतील 6 चेंडूचा षटकार किडूकपाड्याच्या मैदानावरती खूप मोठी स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये चांगला क्रिकेट दाखवलं होतं भावेशने आणि कालच्या दिवसामध्ये मात्र भावेश पवार गोरसई संघाचा काय क्रिकेट दाखवलं. उस्मान पटेल सारख्या फलंदाजाला सातत्याने डॉमिनेट केलं. तर संघाची एकूण धावसंख्या दाबालकावरती येते. या दरम्यान 11 धावा दाबालकावरती येत आहेत. गुंदलेक आमच्या सोबत आहेत दीपक फुलवरे किशोर मडवी आमचे साथी समालोचक दिग्गज समालोचक सिनियर समालोचक आमच्या सोबत आहेत योगेश मडवी सर. हा चेंडू दरम्यान उजव्या स्टिक वरती पंचांना लाईन बघावी लागेल. यातलीच लाईन चुकीची आहे. हा चेंडू स्वेर येतोय. संघाच्या धावसंख्या दापालकावरती 1 ने पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा 12 धावा दापालकावरती. दुपारचं वातावरण दुपारच्या वातावरणामध्ये पण सामना खूप चांगला बघतोय कारण का 2 चांगले संघ आमने सामने येत आहेत आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट
तुम्हाला इथं एन्जॉय करता येईल. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. हा चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. मिक्स टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक झेल काली स्वतः गोलंदाज स्कॉटमल फलंदाज बाद. रुपेश पाडेची केलीमध्ये संपर्क ते फलंदाज बाद. बागफुटल्या मैदानावरती गावदेवी उंबारली संघ. रुपेश पाटील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेमनाथ बोईरकडनं अपेक्षा असते की इथनं सातत्याने भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये त्यांनी प्रेमनाथ बोईर इथनं विकेट टेकिंग गोलंदाजी दाखवली. चेंज गेम मोडली संघाचा आपण विचार करतो. इथे सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी जास्त जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. चला प्रकाश जास्त वेळ घेऊ नका आणि त्या तुम्ही टाइम जास्त घेतला तर पाळंटी पंचाने तुम्हाला जर दिली तुम्हाला ती स्वीकारायला लागेल. चेंडू डाव्या स्टिक वरती होता. पंचांना लाईनचा विचार करावा लागेल. लाईन चुकीची. हा चेंडू मध्ये स्वेर येतोय. संघाची धावसंख्या मात्र 1 पुढे जाईल. पलकावरती एकूण धावा येत आहेत 13 धावा धापालकावरती. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गाचा असताना विचार जर केलं तर दुसरं प्रकाश मात्राचा वापर केला जातोय. चेंज गेम वडवले बी संघाच्या माध्यमातून. दोन चांगले संघ आमने सामने येतात. स्ट्रायकरला फलंदाज षटकाचा खेळाडू भावेश पाटील. हा चेंडू ऑन साइडला. मिक्स टायमिंग शॉट आहे. कॉल केला या दरम्यान कल्पेशनी झेल सोडलाय. कल्पेशकडनं या चुका आम्ही आजवर खूप कमी बघितल्यात. दरम्यान विकासला आधीच कॉल केला का विकास हा माझा झेल आहे तर कल्पेश झेल सोडतोय. एक संधी येते भावेशला. तर 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 15 धावा धापालकावरती येतात. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गस्थ असताना प्रकाश मात्रेचं दुसरं. चेंज गेम वडवले बी. हा चेंडू दरम्यान ऑन साइडला स्क्वेअर विकेट जातो. क्षेत्ररक्षक वेगाने येतील कल्पेश. दुसरी धाव कंप्लीट केली जातीये. चांगलं कॉम्बिनेशन मात्र फेकी का केली होती. खूप चांगली फेकी. तोपर्यंत 2 षटकाचा खेळ यावेळेस 1 शॉट. एक धाव कमी अंकित केली जाईल कारण का यावेळेस मी म्हटलं प्रोफेशनल पंच मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांचं योग्य तर लक्ष तिकडे असेल तर 2 षटक संपल्यात 1च धाव असेल. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा धापालकावरती. डिन्स ब्रेक डीजे तर गेम प्ले करूया आपण. गोलंदाज आकाश पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला फेकला होता. दरम्यान पंचांना लाईन बघावी लागते. हा चेंडू मध्ये पंचांनी स्वेर घोषित केलाय. चेंडू मात्र खराब येतो आकाश पाटीलचा. स्ट्रायकरला फलंदाज प्रेमनाथ. नौशकला फलंदाज मात्र यावेळेस भावेश पाटील. संघाची एकूण धावसंख्या धापालकावरती 1 पुढे जाईल. 17 धावा धापालकावरती येत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी चेंडू मात्र खूप वेगाने फेकला होता गोलंदाज आकाश पाटील ने. एक छोटा का तासा खेळाडू, गती खूप चांगली आहे, स्विंग खूप चांगलं करतात चेंडूला. आकाश, हा चेंडू खराब होता, फायदा घेऊ शकत नाहीये फलंदाज बाद. खराब चेंडूवरती मोठा फटका आला असता तसं काय होत नाहीये, मात्र नीतीला ते मानलं नाहीये. फलंदाज बाद, बिग विकेट. प्रेमनाथ बॅक टू पॅव्हिलियन. ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही, ज्याचा रुबाब राजेशाही उभा पाठीशी आमच्या राही. वसर गावात गाजा वाजा, वसर गावात गाजा वाजा, नितीन दादा एकच राजा. वसर गावात गाजा वाजा, नितीन दादा एकच राजा. वसर गावात गाजा वाजा, नितीन दादा एकच राजा. थँक्यू डीजे. तर फलंदाज बाद होतो इथनं सातत्याने विचार केलं चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवते मैदानावरती. आकाश पारीचा चेंडू खूप खराब होता, मध्ये स्लोवर चेंडू होता, समजू शकले नाही त्यामध्ये चेंडूचा वेग समजू शकले नव्हते फलंदाज. तर बाद होतात प्रेमनाथकडे खूप साऱ्या अपेक्षा केल्या, तर प्रेमनाथ बाद झालाय, माफ करा. मेघनाथ भोईरी पैसे मैदानाच्या आतमध्ये जातात कारण का प्रेमनाथ बाद झालेत. बंधू राज मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, म्हणजे त्याच प्रकारची इथनं फलंदाजी करावे लागेल. संघ बाकफुटला आहे, धावांची गरज असेल, धावसंख्या बनवावा लागेल. स्ट्रायकिंगला फलंदाज मेघनाथ चेंडू ऑबडाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक जज करतायत, चूक नसेल, फलंदाज बाद. बाकफुटल्या मैदानावरती गावदेवी उंबाली संघ. नाम क्या है तेरा? कमलेश बिंदास बीड़ी पीता हूँ, दारू पीता हूँ, सिगरेट पीता हूँ, गांजा पीता हूँ, चरस पीता हूँ, एफएम पीता हूँ. सोमनाथ भोईर नवीन फलंदाज मेघनाथ कडनं अपेक्षा होते, मात्र मेघनाथ प्रेमनाथ दोघंही बाद होत आहेत. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, आता मध्ये गोल्डन डक वरती बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 17. हात चेंडू मात्र स्क्वेअर कार्डच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न होता सोमनाथ भोईरचा. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये, तोपर्यंत हा चेंडू खूप चांगला होता. आकाश छोटाकाचा खेळाडू मात्र सातत्याने आकाशने पूर्णपणे कमबॅक केलाय, खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवलाय. हीच तर काशी ते चेंज द गेम ओढली बी संघाची. हा चेंडू स्वर्गाच्या माध्यमातून सफल होता. अपील पासे 3-3 चेंडू मागे धावून जातील. तुम्ही चेंडू बघता बघता फरार 4 धावा. गुड शॉट. आम्ही शिवाचे सैनिक वेडे. तर चौकाराने संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे, मात्र या दरम्यान खूप वेळाच्या नंतर खूप सारा वेळ घेतला. धावसंख्या दाबाकडून स्थगित होती, मात्र 21 धावा दाबालकावरती येतात. सोमनाथ बोरच्या बॅटमधून चौकार आलाय, त्याला मात्र थोडासा वेळ कमी घ्या आपण. शेषसंख्या मोडेल बी संघ. चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, मात्र विचारता चेंडू फक्त सॉफ्ट आणि चेंडूमध्ये फक्त दिशा दिली. मिडॉन मध्ये तोपर्यंत सिंगल त्या सिंगलने संघाची धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 22 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक यावेळेस विचार केंद्र तिसरं षटक कंप्लीट होतोय आणि 3 षटकाच्या घरी संघाची धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 22 धावा. चला यापुढे सामना असेल सागाव विपक्ष कामालपाडा संघाने या नाणेफेकीसाठी लगेचच कामालपाडा विपक्ष सागाव चा सामना असेल. तर दोन्ही संघाने या नाणेफेकीसाठी चला वेळ थोडा कमी घ्या आपण. शेवटचं अंतिम षटक असेल.
तर अंतिम षटक मात्र गोलंदाज कल्पेश पाटीलचा वापर केला संघाची धावसंख्या दापालकडे 1 ने पुढे जाते. 23 धावा दापालक्यावरती. किशोर मात्र खूप सारी मेहनत घेत आहेत. सत्यमचे गुणलेखक दीपक, शास्त्रीय कक्षामध्ये योगेश मडवी सर, नक्कीच बाळादादा येतात. याचे व्यासपीठावरती प्रशांत दादा आपण येतात. तसला सागाव संघाचे संघनायक सचिन, चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार येतो कारण का इथे धावांची गरज आहे. धावसंख्या दापालकडे एका बाजूने सागाव संघाचे संघनायक येत आहे, दुसऱ्या बाजूने मात्र बाळा भोईर, एका बाजूने सचिन म्हात्रे. तर नाणेफेकी करतील अंतिम षटक. हा चेंडू मिस टायमिंग शॉट आहे. लिडिंग होता प्रकाशन आपलं काम चोखपणे बजावलाय. बाबेश पाटील मैदानाच्या बाहेर. डीजे थँक्यू डीजे. आमच्या वास्त्रावरती अशोक वायले, वायल्यांचे शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. सामना असेल मैदानावरती शिवाजी क्रिकेट संघ खांबालपाडा विपक्ष सागाव. असे 2 संघ आमने सामने येतील. एका बाजूने प्रशांत भोईर तर दुसऱ्या बाजूने मात्र सचिन म्हात्रे. तर नाणेफेकी सचिन जिंकलीये. क्षेत्ररक्षण सचिन. यस 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 चर्चा करा तुम्ही. चर्चा होणं गरजेचं आहे. हा चेंडू सोमनाथ भोईरसाठी छोटे विचार केलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षणवरती दिवसाला फेकतील तोपर्यंत एकापेक्षा जास्त काहीच नसेल. फक्त सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा दापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मात्र यावेळेस मार्गात असताना अंतिम गोलंदाज कल्पेश पाटीलचा वापर केला जातोय. चेंज गेम वडली बी संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक लाईनला फलंदाज श्याम भोईर. चेंडू खूप चांगला फेकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मध्ये बघितलं तर गली रिजनला ऋतिक पाली क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत सिंगल येते. सिंगलने संघाची धावसंख्या दापालकावरती 29 धावा दापालकावरती. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू यापुढे सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल. हा चेंडू दांडी गोल होते. फलंदाज बाद. चांगलं षटक फेकले मैदानावरती. विचार केला अंतिम षटक कल्पेश पाटीलने खूप चांगलं फेकलं. तर 4 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या त्यामध्ये फक्त आणि फक्त 29 धावा दापालकावरती. तर जिंकण्यासाठी 30 धावेची गरज आहे. चेंज द गेम वडली बी संघाला. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच सावला विपक्ष नीलजे सामना होता.
मग निलजे संघाने सावले संघाला हरवलाय. सातत्याने विचार जर केला तर रसायन विभागातील किरण पवारचा एक दादा संघ मात्र विचार केला तर खूप चांगला प्रकारचा क्रिकेट. निलजे संघाने सातत्याने चांगला क्रिकेट अजय पाटीलच्या नेतृत्वाखाली सामना जिंकलाय. निलजे संघाने शुभेच्छा तुम्हाला अजय पाटील. अजय पाटील आणि पूर्ण टीम सातत्याने जांभुली पाड्याच्या मैदानावरती असा शेवटचा दिवस आहे आणि निलजे संघाने काय क्रिकेट दाखवलाय. किरण पवारच्या संघाला मात्र सातत्याने बागफुटला ढकलून सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दिमागदार प्रवेश केलाय अजय पाटीलच्या निलजे संघाने. ही 2-5 धावेची गरज होती आणि विशाल पवारने किरण पवारला सातत्याने विचार केला तर षटकार मारून एक चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकलाय. हे चांगलं एक संकेत असेल आपल्या विभागातील डोंबिवली विभागातील संघाने सातत्याने चांगले दाखवलाय. सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया आमचे सिनियर समालोचक योगेश मडवी सर. थँक्यू सो मच राहुल भोईरा. थँक्यू सो मच राहुल भोईरा. आलेल्या सर्व तमाम लाडक्या क्रीडकांचे स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप मोठा सामना तुम्ही एन्जॉय करता. खूप मोठा सामना एका बाजूला आपण पाहतो या ठिकाणी बिग बार सामना गावदेवी उंबारली विपक्ष चेंज द गेम बोडवली संघ यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी गावदेवी उंबारली संघानं 29 धावा ठोकल्यात आणि 30 धाब्याचं माप कब्बाड मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. लो स्कोरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती. मात्र लो स्कोर मध्ये उंबारली संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र त्यांना हाय स्टँडिंग गोलंदाजी, हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण, अतिरिक्त धाब्यावरती अंकुश, दबाव मागे दबाव आणि विकेटचं सातत्य या सर्व गोष्टींचा वापर करावा लागेल. जर या गोष्टी या ठिकाणी वापर केला तर निश्चितपणे हा सामना जिंकण्याचे स्वप्न उंबारली संघ राखू शकेल. सामना सुरू होत आहे सलामी जोडी मैदानावरती. या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल. विशाल पाटील स्ट्राईक करण्यावरती ज्यांना मागच्या मॅच मध्ये 44 धावा केल्या होत्या आणि नो स्ट्राईक करण्यावरती कल्पेश पाटील तुम्ही पाहू शकाल. सलामी जोडी चेंज बोडवली संघाची आणि श्याम भोईर गोलंदाजच्या बरोबरी. पॉवर प्लेचं पहिले षटक. गेम ऑन. पहिला चेंडू. गोलंदाज तयार. अक्रॉस द बाट न खेळण्याचा प्रयत्न होता विशाल पाटीलचा. कारण पॉवर प्ले मध्ये एक संधी निश्चितपणे मोठे फटके घेण्याची. 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 गतगिरीच्या बाहेर सीमारेखेवरती तुम्हाला पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन रेगेवरती आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ सीमारेखेवरती. असे 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 गतगिरीच्या बाहेर म्हणजे सीमारेखेवरती तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण 9 क्षेत्ररक्षक 30 गतगिरीच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू धाव. शॉट चेंडू. क्रिकेटच्या भाषेतील सर्वात खराब चेंडू. चेंडूला भिडकावून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. विशाल पाटीलच्या बॅट मधनं पहिला दमदार षटकार. तो बिल्कुल यहाँ पर पहल साधा वेणुकातकुल केला. पुन्हा एकदा मोठा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. स्क्वेअर लेग सीमारेखेमध्ये पुन्हा एकदा मोठा दमदार स्ट्रोक. विशाल पाटीलच्या बॅट मधनं अजून एक चौकार. तर निश्चित आपण पाहतो डबलकपती दाबा 2 एकूण चौक मोठे फटके येतात. 10 धाबा 30 धाब्याचं लक्ष असताना सुंदर फटकेबाजी. या बैस मात्र मिस्टर चौक जज करतोय अप्रतिम जल. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद विशाल पाटील.
ठिकाणी ज्या फलंदाजानं विस्फोटक फलंदाजी केली तीच ताब्याचं लक्ष असताना सुरुवात दमदार करून दिली शिंसुकी वडवली संघाला. इथनं सामना जिंकण्यासाठी फक्त 20 धाब्याची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना तब्बल 10 धाबा एकवटल्या गेल्यात आणि समीकरण येणारे चेंडू असतील 20 आणि 20 धाब्याची गरज आहे. सामना बघा या ठिकाणी सोपा असेल मात्र सामना आपण पाहिला लो स्कोरचा आहे त्यामुळे सामना जिंकायचं असेल तर इथनं मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. इथनं येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एकाच 2 विकेट अजून प्रस्थापित करावे लागतील सामना जिंकण्यासाठी. व्हेरी गुड बॉलिंग अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी कमबॅक दाखवलाय. 2 चेंडूवरती मोठे फटके आल्यानंतर श्याम भोईरनं अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली. या ठिकाणी विशालला बाद केलं त्याच्यानंतर चेंडू निदा फेकलाय. सेकंडवरती फलंदाज आपण पाहतोय कल्पेश पाटील. तुम्ही पाहता विकास पाटील आणि कल्पेश पाटील ही जोडी मैदानावरती निश्चितपणे पहिला पाबसकचा खेळ सुरू असताना हा चेंडू मोठा फटका पाबल लागेल. या ठिकाणी मात्र जज करतोय अप्रतिम जल अजून एक जल सचिन भोईनं पकडला आणि या ठिकाणी सलामी जोडी मैदानाच्या बाहेर कल्पेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. कल्पेश पाटील बाद झाला. या ठिकाणी दुसरा धक्का मैदानावरती आपण पाहतो सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. जिंकण्यासाठी 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाब्याची गरज आहे. विकास पाटील आणि ऋतिक पाटील ही जोडी मैदानावरती जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू 20 धाब्याची गरज. नेक्स्ट मॅच अतिशय मोठा सामना खांबलपाडा विपक्ष सागाव आणि सागाव संघ नाणेफेकी जिंकला निश्चितपणे. तर नेक्स्ट मॅच अतिशय मोठा सामना तुम्ही पाहू शकाल मैदानावरती. मात्र हा सामना देखील खूप मोठा. येणार 18 चेंडू 20 धाब्याची गरज आहे. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. सामना बिग पार्ट तुम्ही पाहता एका बाजूला गावदेवी उंबरली संघ आणि दुसऱ्या बाजूला सिंह बोडवली संघ. फलंदाजी करताना उंबरली संघानं अवघ्या 4 षटकामध्ये 29 धाबा ठोकल्या आणि 30 धाबेचं चोख प्रत्युत्तर देताना 2 फलंदाज गमावल्या. या ठिकाणी बोडवली क्रिकेट संघानं मात्र धाबा बनवल्या त्या ते एकूण 10. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज तयार होतो. गोलंदाजच्या प्रवृत्ती आपण पाहतोय. दुसरं षटक सचिन भोईर एक अतिशय नामचीन खेळाडू आहे निश्चितपणे आपण पाहतोय. तर सचिन भोईर दुसरा ठिकाणी षटकामध्ये पाहायला मिळाल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यात कारण एकच पॉवर प्लेचं षटक होता ज्याच्यामध्ये श्याम भोईरनं गोलंदाजी केली आणि 10 धाबा खर्च केला आणि 2 फलंदाजांना बाद केला. इथनं येणारी जिम्मेदारी सचिन भोईरच्या खांद्यावरती असणाऱ्या सचिननं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर निश्चितपणे सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील. लोपटचा चेंडू पॅडल सुट करतो शानदार स्ट्रोक. चेंडूला बिडकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नाही चेंडू सीमा पार चौकार. तर या ठिकाणी ऋतिक पाडीच्या बॅट मध्ये चौकार येतोय. फडकेपती दाबास कर्मझॉन 14 रन 16 धाबाची गरज आहे. क्लिंग बोल्ड या ठिकाणी मात्र ऑन साइडला शपावून करण्याचा प्रयत्न होता. खोलबा टप्प्याचा चेंडू फेकला गोलंदाज सचिनना आणि यावेळेस मात्र फलंदाज त्रिपालाची वडवली क्रिकेट संघाला तिसरा धक्का. तर नवीन फलंदाज आपण पाहतो आकाश पाटील. अतिशय आपण पाहतो या ठिकाणी मात्र सामना खूप मोठा. मात्र ऋतिकने एक चौकार दाखवला. दुसऱ्या चेंडूपती बाद झाला. समीकरण आता मात्र येणारे 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी फक्त 16 धाब्याची गरज.
16 चेंडू 16 धाबा समीकरण मैदानावरती असेल तर 30 धाब्याचं लक्ष छोटस आव्हान आहे. मात्र आतापर्यंत आपण पाहतो 14 धाबा एकवटल्या गेल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू 16 धाब्याची गरज. हा चेंडू हलक्यातने क्लिक केला. अप्रतिम क्रिकेट मैदानावरती फलंदाजाला माहिती आहे सिंगल डबल जरी धाबा बनवल्या तरी सामना सहजरित्या या ठिकाणी वडवली संघ सामना जिंकू शकेल. त्या अनुषंगाने फलंदाजी केली जाते. जाता वेळी संघनायकानं कानमंत्र दिला की सिंगल डबल जरी धाबा केला तरी सामना सहजरित्या या ठिकाणी वडवली संघ जिंकू शकेल. आणि त्या उद्देशाने खेळ करताना मैदानावरती वडवली संघाचे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. स्कोर मध्ये 16 रन 14 धाबीची गरज येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 15 चेंडू आणि 14 धाबा. समीकरण पाहिलं तर वडवली संघासाठी खूप सोपा आहे. मात्र इथनं खडतर प्रभास खऱ्या अर्थानं आपण पाहतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या उंबारी संघाकडे असणाऱ्या कारण उंबारी संघाला इथनं चांगला परिश्रम करावा लागेल. इथनं मेहनतीची पराकाष्ठा उंबारी क्रिकेट संघाला करावी लागेल. 15 चेंडू आणि 14 धाबीची गरज आहे. हा चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न जबरदस्त रनिंग विथ द विकेट आणि या 2 धाबा कंप्लीट होतात. सिंगल डबलच्या माध्यमातून वडवली क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना तुम्हाला पाहायला मिळेल. सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 12 धाबीची गरज आहे. 18 धाबा धाबळकावरती येणारे चेंडू 14 आणि फक्त 12 धाबीची गरज. तर आमच्या मान्यवर हरेश जोशी मानपूर मानेरा शुभागमन झाले विनंती असेल ना की आपण या वास्त्रावरती आपले स्वागत असेल युवा सरण चषक 2017 मध्ये. बॅक टू याच दरम्यान चंद्रकांत फुलोरे आमचे बसारगावचे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. विनंती असते त्यांना आपण व्यासपीठावरती आणि स्थानपन्न बा. सामना बघा खूप मोठा येणार 14 चेंडू फक्त 12 धाबीची गरज आहे. समीकरण सोपं झालं मैदानावरती फलंदाजी करताना सिंह गेम वडवली संघासाठी फक्त 12 धाबीची गरज. हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी चेंडूला भिडकावून दिलं. बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये फक्त सिंगल येत्या धबडकावरती धाबा तुम्ही पाहता 19 फक्त 11 धाबीची गरज आहे. 13 चेंडू 11 धाबा समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. अतिशय शांत सामना लो स्कोरचा सामना होता. अशा परिस्थितीला शांत डोक्यानं क्रिकेट दाखवलं वडवली संघाच्या फलंदाजांना. मात्र आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्यात मैदानावरती. मात्र विकास पाटील अद्याप मैदानावरती पहिल्यांदा स्ट्रायकरवरती. 11 धाबीची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. तर स्ट्रायकरवरती विकास आपण पाहतोय निश्चितपणे तर गोलंदाज सचिन भुईर शेवटचा चेंडू. हा चेंडू कट केला या ठिकाणी चेंडूला भिडकावून दिला. थर्ड मॅन सीमा रेखेकडे चेंडू सीमा पार चौकार. विकास पाणीच्या बॅट मधनं पहिला चौकार. धावपळकावरती धाबा षडक समाप्त झाला. 2 आणि 23 धाबा समीकरण फक्त 7 धाबीची गरज. उभा पाठीशी आमच्या राही ज्याचा रूपाव राजेशाही. उभा पाठीशी आमच्या राही वसर गावात गाजा वाजा. वसर गावात गाजा वाजा नितीन दादा एकच राजा. 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 दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपळकावरती 23 धाबा तुम्ही पाहता. जिंकण्यासाठी फक्त 7 धाबीची गरज आहे. सामना चेंज गेम वडवली संघाच्या बाजूला जास्त मजबूत आहे. येणारे षटक एक मिनिट. सामन्याचं चित्र आमचे मान्यवर श्री संतोष धनावले ते शुभागमन झालाय ते विनंती असेल मान्यवरांना की आपण या व्यासपीठावरती. यस योगेश. जिंकण्यासाठी फक्त 7 धाबीची गरज आहे. बघा येणारे 12 चेंडू 7 धाबा. इथनं सामना जिंकणं खूप कठीण होणार आहे तो उंबारडे क्रिकेट संघाला. तर आपण पाहतो 2 षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या 23 आणि आता मध्ये 2 षटकामध्ये फक्त 7 धाबीची गरज आहे. विकास पाटील ज्यानं चौकानं खातं खोल केलाय आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतो मित्रपती आकाश पाटील ज्यानं 3 चेंडू मध्ये 5 धाबा बनवल्यात. तो स्ट्रायकरपती आकाश पाटील. सोमनाथ भोईर आपण पाहतो गोलंदाजच्या विरुद्ध निश्चितपणे 30 षटकाचा वापर केला सोमनाथचा. हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला भिडकावून दिला. शानदार स्ट्रोक मात्र चेंडू सीमा पार 6 धाबा. मात्र स्कोर लेवल झाला 1च धाबीची गरज. सदाई मुझे
तर एकच धावेची गरज, सामना बरोबरीमध्ये आला. बघा कमी वयाचा खेळाडू मैदानावरती पाहायला भेटतो. मात्र या ठिकाणी फलंदाज बाद बिग विकेट. युवसेनाच्या शेक ठेवलंय अंबरनाथ तालुक्यात. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. हमने ठेवले नितीन फुलोरे वसार गावात. हमने ठेवले जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. एकच धावेची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. मैदानावरती अतिशय सामना चांगला निश्चितपणे तुम्हाला पाहायला भेटेल. मात्र स्कोर लेबल झाला. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. कांबलपाडा विपक्ष सागाव आणि ह्या ठिकाणी मात्र मोठा फटका. चेंडू सीमा 5 चौकार. विजयी फटका या ठिकाणी रुपेशच्या बॅट मधून. आले पाहुणे या मानाचे सन्मान करीत त्या पाहुण्यांचे. आयोजन क्रिकेट या सामन्याचे बक्षीस आहेत लाखा लाखाचे. क्रिकेट खेळ रंगतई आज या मैदानात. क्रिकेट खेळ मास्टर तर आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ज्याने अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी केले तर आकाश पाटील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. गोलंदाजी करताना 6 धावा आणि 2 विकेट. त्याच्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी करताना आकाशनं 11 धावा एकवटल्या. तो आकाश मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. मी सन्माननीय चंद्रकांत फुलोरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शोभास्य खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. आकाश बघा कमी वयाचा अंडर 19 चा खेळाडू निश्चितपणे तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला खेळ केला मैदानावरती. तब्बल गोलंदाजी करताना 2 फलंदाजांना बाद केला आणि फलंदाजी करताना 11 धावा एकवटल्या. तो आकाश मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. तर सामना सुरू होता मैदानामध्ये. कांबलपाडा विपक्ष सागाव नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. या ठिकाणी आपण पाहतो सागाव संघानं फलंदाजीला आमंत्रित केलं.